तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषा ब्लॉग. तर मी सकाळी लवकर उठून रेडी झालेलं आहे, कारण की मला जायचं आहे कॉलेजला. जेवण बिवून तर काही बनवलं नाही. आता मस्त चहा आणि बटर खाईन आणि मग मी निघेल कॉलेजला, कारण की माझी 9:30ची ट्रेन आहे. मी आता रेडी झालेलं आहे, फक्त एक कमी आहे, दृष्टी इज इम्पॉर्टंट. अगर वो प्रोग्राम में शादी की शहनाई बजेगी तो मेरी शादी का दोस्त भी दूर हो जाएगा। सोनी, तो एक काम कर, जल्द से जल्द गोगी की शादी कर दे। गोगी की शादी होते ही सोसाइटी का दोस्त दूर हो जाएगा। हो सकता है गोगी की शादी में मुझे भी कोई सुंदर कन्या मिल जाए। लड़की वाले उनको रहते गोगी को निकाह पे दो, दोनों एक दूसरे में मिल लेंगे, और अगर मिल गए तो शादी भी पक्की कर लेंगे। मतलब दोनों आपस में शादी तय कर लेंगे। हाँ भाई, आजकल के बच्चे अरेंज मैरिज में कहाँ मानते, सब तो लव मैरिज ही करेंगे, लेकिन मैं लव मैरिज में नहीं मानता। मैं मेरी सोनू के लिए बहुत समझदारी से रिश्ता कर लूंगा, और मेरे हिसाब से हर बच्चे की शादी का फैसला रेडी. तर मी रेडी झालेलं आहे कॉलेजला जायला. तर आताच आपण कॉलेजला जाऊया. तर मी झालेलं आहे रेडी, गॉगल बिगल झाला, कारण की ऊन जास्त आहे म्हणून मी आता चाललं आहे कॉलेजला. 9:30ची ट्रेन आहे माझी, ट्रेनमध्ये बसून जाईल. जुग गडी चलो. तर मी चाललेलं आहे कॉलेजला. 9:30ची ट्रेन आहे माझी. कुछ दूरी पर मेरी मंजिल आहे जाईल. यो चष्मा तुम्हाला वाटतं मी शायनिंगसाठी लावला असेल तर नाही, या उन्हापासून वाचवण्यासाठी लावला आहे. यो उन्हावर आहे ना भाई साहेब, जीव चालला नाही. मी सेंट मारला, ते सेंटमुळं ना माझा डोका दुखायला लागला आहे एकदम. तो वेगळा श्वास आहे त्याचा खायचा भावाचा कालवलेला. मी उन्हामुळं सुद्धा, आणि पाण्याची बॉटल पण नाही आणली. चला बाबा, 10 रुपये खर्च करा डॉक्टर गाण्याचा. असं दमलो ज्यामध्ये मला तिकीट पण करायचं आहे देव. हां म्हणजे चाललो आहे, चला लवकर ट्रेन कोण 15 मिनिटात ट्रेनला पण. तर हॅलो गाईस, माझी ट्रेन आली आणि गेली पण. बघा कशी चालली. आता मला परत ट्रेनसाठी थांबावं लागेल, कारण की त्या ट्रेनमध्ये जाम गर्दी होती म्हणून. तर गाईस आता मी पोचलेलं आहे पनवेल स्टेशनमध्ये, आणि आता बाहेर जाऊन मला रिक्षा पकडावं लागेल. बाहेर जाणे मला कॉलेजला जाण्यासाठी, कारण की तिकडून परत एक रिक्षा भेटते, तर असं मला कॉलेजला जायला भेटेला. काहीच एवढी ट्रॅव्हलिंग करून अजून, म्हणजे ट्रॅव्हलिंग नाही संपली, ट्रेन समजा झाल्यावर अजून मला चालायचं आहे. आयुष्यभर एवढी ट्रॅव्हलिंग करून मी यायचं कॉलेजला. म्हणजे बघा, कधी शिकायची आवड होती म्हणा. एका दिवस यान जावाचा, कॉलेजला आल्यावर झोप लागायची नुसती. आणि इथं सध्या नाच चालू आहे. या बघा सगळं एवढा चालाच आहे म्हणा. देवा परमेश्वरा, चला आता काही करू शकत नाही, चालतं. गाईस मी पोचलेलो आहे, ही आमची कॉलेजची कमानी. आता अजून जरा चालायचंच आहे, आणि आता मग मी आलो, दमलो गाईस. ही बघा येऊ आता कॉलेज आहे. फायनली मी कॉलेजला पोचलो आहे. हां पूर्ण इथं आमची बस थांबतं कॉलेजची. आमच्या म्हणजे आता चाललं आहे माझं कॉलेज पूर्ण, तरी पण असा पूर्ण कॉलेज आहे. तर सगळं झाडं बोलते, आणि आतमध्ये वरती सगळं डोंगर बिंगरात. आणि हा आमचा कॉलेज, हा आमचा काउंटर एरिया. लिओ माझा औसा अजून बंदच आहे, अजून ओपन नाही झाला. तर हा आमचा कॉलेजचा एरिया आहे पाचचा. इथं पुन्हा अशी झाडं बिडं आहेत. आणि हा बघा त्या साईडला असा तलावसुद्धा आहे. तलावने सॉरी, हा डॅम तलावने गायचा डॅम आहे. आणि हा बघा. तर आता मी आलेले आहे कॉलेजला, आणि तो काउंटर अजून माझा ओपन नाही झाला. तर त्या काउंटरला माझा रिझल्ट भेटेल. मला सेमिस्टर 5चा रिझल्ट भेटल्यावर मला फॉर्म भरायचा आहे सेमिस्टर 6साठी. तो सेमिस्टर 6चा फॉर्म भरल्यावर मला रिझल्ट भेटेल 2 महिन्यांनी. तर मी काय करू, अरे यार असं कंटाळा. हा बाई चुकी झाली, मला माहीत आहे, समजलं माझी चुकी आहे, तर काय करू. पण आता मला काही पण करून आज फॉर्म भरावंच लागेल, कारण की मला चांगल्या जॉबसाठी, तर मला रिझल्ट पाहिजे. बरी मी आजच्याच.
गाईस तर हा मी फॉर्म भरते माझ्या रिझल्टसाठी आणि आता माझा फॉर्म भरून पण झालेला आहे, फक्त आता झेरॉक्स लावायचे आणि हा आमचा काउंटरचा एरिया आहे गाईस. तर माझा फॉर्म भरून झालेला आहे आणि मी कॉलेजला चालले, टाटा बाय बाय करत चाललेले आहे आता घरी. आणि हा आमची कॅन्टीन आहे कॉलेजची आणि हा आमचा पॅसेज कॉलेजचा. या साईडला बस येऊन थांबायची आमची. आणि आता मग मी चाललेले आहे घरी, कारण की मी जाम दमलो होते फॉर्मसाठी. आणि हा पूर्ण पूर्ण लय मोठा पॅसेज आहे, पाठी पण मस्त डोंगरात. आणि ते या साईडला आमचा ग्राउंड आहे खेळण्याचा. आम्ही तिथं कधीच खेळायला गेलो नाही, फक्त मी जराशी कबड्डी खेळलेली आहे बस, बाकी काही नाही खेळलो. जी आमची पार्किंगचा एरिया आहे, इथं फक्त जास्त करून गाड्याच लागतात. पार्किंगचे गाड्याच लागतील ना, बाकी काय लागणार आहे. हे पूर्ण पार्किंगसाठीच आहे. भगवान त्यानुसार गाड्या शायनिंगवाला. आता मी ट्रेनमध्ये बसले आणि आता चाललेले घरी. त्याच्या अगोदर मी शूडला होते, शूडला काहीतरी खाईन मस्तपैकी आणि तेव्हा घरी जाईन, कारण की मला जाम भूक लागली. आणि या उन्हामुळे तर मला जाम डोका दुखायला लागला आणि चक्कर सारखंच होते. माझ्या आधी खाईन आणि मगच जाईल घरी, अशी नाही जावं तुम्ही घरी. हे असा थोबाड घेऊन पूर्ण पॅक करून मी चाललेले घरी. अशी एखाद्याने बघून वाटतं की ज्याला एखाद्याला किडनॅप करायला चालले, पण नाही. कारण की असं जर मी राहिलो नाही तर ऊन आहे ना, ऊन माझ्या हालत खराब करून टाकली. या एक चक्कर बिकर येऊन परत तेवढी तर कमजोर नाही आहे मी, तेवढी ताकद आहे माझ्या. आता माझा कॉलेजचं सगळं काम झालेलं आहे, मी फॉर्म बिन तर भरला आहे. पण आता मला लेटर येईल घरी, तो लेटर घेऊन मला मुंबई विद्यापीठाला जावं लागेल. तेव्हा जाऊन मला माझा रिझल्ट भेटेल. म्हणजे याला अजून 2-3 महिने राहतील, तर मी माझं आयुष्य बरबाद, वर्ष पण माझा म्हणजे 2 वर्ष बरबाद झाली. अरे देवा, 2 वर्षांत माझा काय काय झालं असतं. ॲडमिशन घेतलं असतं मी एम एचा. जाऊ दे, आता काय करू शकत नाही, आपला पर्याय नाही आहे दुसरा. तर काय आता करावंच तर लागेल. तर मी चाललेलो आहे घरी. बरं या चष्मा भारी दिसते माझ्यावर. चलो, काम नेमकं झालं आहे, जरा चालले घरी. मी आलेली आहे घरी, दमलो जाम बेकारवाली. कोणतं तरी हलवते ना, काम लागले. एकदम झालं मला. थोडासा या पाहिजे ना. त्याला पिऊन मग मी जरा आराम करेन, कारण की माझं डोकं आता जाम हेडेक झालेले, जाम डोका दुखायला लागला आहे उन्हामुळं ना, ते सेंट मुलं आणि AC मुलं पण. इलायची काही करू शकत नाही, थंड थंड काहीतरी पिवायचं बघा. गाणी मस्त लागलं. बरं वाटलं. वल्लभ रे नाखवा वल्लभ. आता मी जरा आराम करेल, कारण की मी जाम थकलोय, बाळबी दुखायला लागलं. मी आता रेडी झालेलो आहे आणि मी चाललेलो आहे रामबागात, म्हणजे आमच्या नावेखालीला जे गार्डन तिकडं. थोडं असंच घरी बसून कंटाळा नव्हता आला, असं जरा जायचा विचार केलेला, मला जाऊ. मला खूप दिवस गेलो नाही बाहेर, फोटो बिटो पण नाही काढले. आता मी रेडी झालो आहे. एक कानातले जरा जास्त मोठे झालेत मला असे वाटतात, पण काय नाही, सवय आपल्याला. तर जाईन फोटो काढी मस्तपैकी, जरा खाईन पिईन ना घरी. मला मी कशी दिसते ते मला सांगा नक्कीच. मी आता आलेले आहे तिथे मी तुम्हाला बोललेले रामबागला येणार आहे. हा 2 मिनटं तुम्हाला दाखवते. हा आपला रामबाग आहे आणि हा याचे जर हा आपला सनसेट होणार आहे आता. आणि इथून पुढं गेला तर गाव स्टार्ट होतात
नावाखाडी म्हणून, आणि त्याच्या पुढे न्हावा म्हणून एक गाव आहे. म्हणजे 2 नदी नावाखाडी येतील, त्याच्यानंतर न्हावा म्हणून येईल याच्या पुढे. आणि हा आमचा इथं मी येणार आहे. आतमध्ये जायची पण माझी अजून बहीण नाही आली, त्यासाठी मी थांबले. ती आली तर मी अशा आतमध्ये जाईल. तशी मी छान दिसते. आता तिची वाट बघते, येईल लवकरच येईल. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. म्हणजे मी एकटीच आलेलो, माझी बहीण अजून आली नाही. अर्धा तास झाला तरी ती अजून काय आली नाही. तर हा पार्किंगचा एरिया आहे आणि जो समोर आहे ना तो आपलं मंदिर आहे. आणि ते साईडला पोरांचा ग्राउंड आहे. आणि इथून गावात जावाचं एरिया आणि पुरं झाडं बिडं लावलेली आहेत. ही बघा अशी फुलं बिलांनी मस्तपैकी जो ग्राउंड आहे. हरपडाच्या अगोदर मला माझे फोटो करायचे आहेत आणि माझी बहीण अजून नाही आली. मी तिची वाट बघून बघून मला कंटाळा आलाय. हा एवढी भारी फ्लॉवर्स आहेत आणि अंधार झाला ना तर प्रॉब्लेम काय ना, लाईटी चालू होतात. मग लाईटी चालू झाल्यावर मग फोटो एक सुद्धा धड येत नाही. आणि माझी बहीण अजून नाही आलेली. मला काय करू, मी तर बोलवू शकत नाही तिला. बोलता येतं येते, अजून नाही आली. एवढं भारी लोकेशन आहे, मला फोटो करायचं आहे. लोकेशन म्हणजे भारीच आहे, मला फोटो करायचं आहे. ती अजून नाही आली. काय वाट बघावं लागेल, दुसरा पर्याय नाही माझ्या तर. बघितलंय चालते मला इथं फोटो करायचं आहे. मला फोटो करायचा आहे पूर्ण. आणि हा ग्राउंड आहे पोरांचा खेळण्याचा. पोरं इथं खेळतात ना. माझी बहीण अजून आलेली नाही आणि मला इथं फोटो काढायचा आहे. कारण की इथं चांगला फोटो येईल मला. अंधार पडायच्या अगोदर फोटो काढायचा आहे, पण ती अजून नाही आली. माझी बहीण आलेली आहे आणि आता मला मस्का लावल. टाइमपास केला नुसता या पोरीने, टाइमपास काय करू मी. क्या ये कर रही भाई मेरे को, ये लाइटिंग बनाने से पहले मेरे को वीडियो थी. ये लाइटिंग चल गई, लाइटिंग लगाई, लाइटिंग नहीं चाहिए थी मेरे को. ये कान का कुछ बोल मत. बहुत सही है, तू बहुत अच्छी दिख रही है आज. तो इसलिए तो मैं आई हूँ, मुझे फोटो निकालने के थे. हमें कसम से बहुत सही दिख रही है ना. बस दिख रही है मेरी पर्स देख. अच्छा, तो बहुत सही दिख रही है. मेकअप भी कम करी है. हाँ तो मेकअप मैंने आँखों को ज़्यादा ही किया है. मेरे को आँखें अच्छी चाहिए थी. बाकी मेकअप कुछ नहीं किया, लिपस्टिक. बाकी मेरे को आँखें चाहिए थी. गाइस याला बता मेकअप. आज मेरी दीदी सच में अच्छी दिख रही है. सच में मतलब मैं अच्छी दिखती हूँ. हाँ, मैं एंट्री केलेली आहे. तर बघ कशी भारी भारी फुलात. हमको भी इधर खेलना है. हमको तो खेलने ना दे कोई. गधे लोगों को अलाउ नहीं. 10 वर्षी तो लिख के रखा इन लोगों के. या हम जैसे लड़के लोग आके इधर खेल सकते हैं, इसलिए मैं तो मंदिर जा भी नहीं सकती. इधर बैठू. पर हाँ मतलब पैसा मैं थोड़ा नीचे करके निकलूंगी तो ये झाड़ वगैरह दिख रहा है ओके ना. ठीक आहे. तर गाईस तर आम्ही चाललेलो आहे. तर वरती फोटो काढायला. ही माझी फोटोग्राफर आहे. फक्त तिला पोस्ट सांगता नाही या. थोडी ती कोशिश प्रयत्न करते फोटो काढायचा. तर हा बघा तलावच आहे ना जो. यान मछली है, नहीं है. मछली नहीं है सिर्फ. मतलब ये ऐसे बहन लोगों को जान से मारने के लिए बनाया है बस, बाकी कुछ फोटो नहीं. नहीं निकालूंगी. म्हणून निकाल. बघा कसला भारी दिसतंय. लव 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 लव. तो जिंदगी पे नहीं है. आमचं सनफ्लावर सुकलं ना गाईस. सनफ्लावरला सनच नाही भेटलं, मग ते सुकणार नाही. गाईस माझे फोटोग्राफर खूप चांगले आहे. माझे खूप चांगले फोटो काढलेत. तुम्हाला पण बुक करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मैडम जी का फोटो बहुत अच्छा है, इसलिए वो बहुत खुश है आज. मोबाईलला पैसे दिले. मोबाईल पण चांगला आहे, आयफोन नाही पण चांगला आहे बाई. आमच्या कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे. बघा कसा भारी चेहरा दिसते माझा. अच्छा दिख रहा है ना इससे चेहरा इसमें. अभी ज्यादा फ्लावर लगा है, फूल लगा है ना. पैसा क्योंकि आलाय. बहुत डेवलप हुआ. नेरुल मेरे दोस्त लोग नेरुल से आते हैं, जूहीनगर से आते हैं. आमचा रामबाग फेमस है गाइस. मेरे को ये भी अच्छा लगा. ये भी फ्लावर मस्त है ना. हाँ, हम लोग क्लास में उधर फोटो निकालेंगे. अभी नहीं, ठीक है, अभी लोग का बहुत. अभी ये छोटे बच्चे लोग निकाल रहे तो निकालने दे. भाई सब सनफ्लावर्स थी. ये क्या है इसमें गाइस. मी आलोय म्हणून सनफ्लावर सुकलं ना असं मला वाटायला लागलं. ये कौन सा झाड है बे? देखने से मतलब क्यों सच या बुरे नहीं लगता क्या? छोटे बच्चे लोग हमको देख के ऐसे ही करते, खुश होते क्योंकि हम अच्छे हैं इसलिए. वो बच्चे बहुत अच्छे लगते. मेरा भाई क्यूट है. मेरी खाने दे छोटे सब ब्लॉग देख रहे घर वाले देखते ज्यादा. इधर बैठ. या किधर निकलना है इधर बैठ. भाई साहब. ये किधर भी क्या भी लोकेशन है भाई. भाई किस सही पोजीशन है हमारा. इधर फोटो निकालेंगे अभी हम किधर भी निकालेंगे. फोटो अच्छा आना चाहिए. चलो गाइस हमें फोटो निकाल. सनफ्लावर कसे खिल्लेत.
उधर के ये आई थी इसलिए सूख गए थे, मैं इधर आई तो देखो कैसे अच्छे अच्छे बन गए। अच्छा फिर भाई मैं पॉजिटिव एनर्जी है मेरे में, पॉजिटिव पॉजिटिव एनर्जी नेगेटिव एनर्जी को ऐसे खींचती है, तो इसलिए उनके पास नेगेटिव एनर्जी आती है गाइस। ऐसा है हमारा सिस्टम है। मेरे बाल का प्रॉब्लम क्या पता है, मैं जब कंघी करती हूँ ना तब स्ट्रेट होते, फिर कर लियो फिर उसके बाद करले होते। Same ऐसा क्यों है? पर क्योंकि हमारी हेयर कर्ल है। आधे जन के किसे करले रहते, प्रॉपर प्रॉपर करले भी नहीं है हमारे। आधा आधा ऐसा है पर हम हर वक्त बीच काट के रहते हैं। पर ऐसा एक नॉर्मल करली रहे, नहीं तो डायरेक्ट स्ट्रेट, ऐसा सीन ही नहीं है हमारी जिंदगी में। क्योंकि हम लोग बदनसीब है। वही कुछ चीज ढंग से है ही नहीं, तभी भी अच्छे लगते हैं ऐसे भी बात हमको, क्योंकि हम चाललेलो आहे वेगळ्या लोकेशनवर फोटो काढण्यासाठी। आमचा हा लोकेशन झालेला आहे फोटो काढून। अरे भाई केस असं उडतात ना तर भारी वाटतात। ही माझे कानांचे पण नुसते झिन 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 झना झे। अब गेम चे गाइस, ये माझी पर्स 200 रुपए की पर्स है भाई। भाई पैसा नहीं देखने का, पर्स अच्छी है ना बस। पैसा वैसा देखने का नहीं जिंदगी में कभी, पैसा वैसा कुछ नहीं है। ऐसा तो मैं फोटो करते। इधर क्या बैठू? अरे इस पे बैठ, पीछे का पानी दिखेगा ही नहीं। ऊपर चल ना ऊपर। हाँ तो गाइस किधर कौन सा झाड़? इसको तो सब झाड़ी दिखे जा रहे, झाड़ वो पत्थर में घुसा रही है तो मुझे तो अभी। तो शूट झालेला आहे मस्त्या करून करून, आणि आता आम्ही जाऊ खायला काहीतरी, आणि खाऊन झाल्यावर ही माझा रिक्षाचा बिल भरीन, आम्ही घरी जाऊ। तू मुझे बोली थी मैं खाने का बिल भरूंगी, तो रिक्शा का बिल भरूंगी। बहुत महंगा ऑर्डर करना। कुछ नहीं, एक प्लेट मोमोज खाएंगे, एक प्लेट में 2 जन मोमोज खाएंगे। वो भी एक प्लेट नहीं लेकर दे, आधा मोमोज खाएंगे। 200 रुपये है मेरे पास, और 200 रुपये से 100 रुपये का खरगोश, खरगोश के लिए खाना लेना है, और एक हम दोनों को भी खाना है। वो भी खाएंगे। क्या ही आप कर, बोलना क्या चाहते हो? आखिर में मैं कुछ बोलना ही चाहती नहीं, मेरे को समझ में नहीं आ रहा मैं क्या बोलूँ। मैं कुछ तो बोलना चाह रही हूँ जिंदगी में, काय नाही म्हणत आम्ही तुम्हाला। लड़के लोग की आदत ही हुई, पति रे कोई भी रे अलग से घूमते। ये बैठा ने भाई, इधर पानी है, कपड़ा गीला हो जाएगा मेरा। किधर ही लड़की चेक करून आले। चला आता गाइस मी फोटो काढते। हिच्यासोबत स्कॅम, मला जागा चेक करून ठेवली पण स्वतःला नाही। तो वही मेरी जगह तो चेक की पर खुद की जगह चेक नहीं की। ऐसा ही होता है गाइस, ऐसा ही। हमारा अभी फाइनली फोटो निकाल के हो गया है, क्योंकि हर एक स्पॉट पे निकल। अभी हम जा रहे हैं खाने के लिए, अच्छे से खाएंगे पिएंगे। अच्छे से नहीं खाएंगे, थोड़ा थोड़ा खाएंगे क्योंकि हमारे पास पैसे ही नहीं है। चलो अभी निकलते, इधर निकालो के फोटो। हमारा फाइनली फोटो हो गया है निकल के, 3 वेला बोल लो मैं ये वाक्य। अभी अभी फाइनली जाएंगे, इधर फोटो निकाल के मैं चूड़ल दिखाऊंगी ऐसे करके। मैंने बोला अभी मैंने गाना सुबह से सुना है ना, अभी ये गाना आ रहा है मेरे मुँह पे। अभी कुछ कर नहीं सकते हम जाएंगे। क्या तुझे नहीं कोई बुला रहा है? तुझे अरे मैं तेरा फोटो हाँ थम जा, थोड़ा थम जा, मेरा क्या शादी का फोटोशूट नहीं चल रहा है। अरे नहीं उसके फोटोग्राफर ही बुलाऊंगी। हाँ, वो तो है भाई, मैं तो इतना तो करूँगी, अच्छा खासा फोटो निकालूंगी। बुलबुल आना है नॉर्मल स्टोरी के लिए। एल्बम इतना 2 एल्बम बनाऊंगी फोटो का, इतना फोटो चाहिए एक एल्बम में, बैठना ही नहीं चाहिए, इतना फोटो निकालूंगी मैं। हार्ड है विषय, हार्ड। पूरा 1000 पेज वाला एक मेरे एल्बम के 2 फोटो, फिर फैमिली के 2, ऐसा करके फुल 4-5 एल्बम बनाऊंगी मैं। चलो गाइस खाना जाते हैं। तर आम्ही पाणीपुरी खातोय घरी, शेवपुरी आणि दहीपुरी, आणि आम्हाला खायचे होते मोमोज, पण इथं मोमोज नाहीत म्हणून खाता था यही नहीं ला भले खावाला। तेरा क्लोजअप लूंगी, मेरा को लू, मैं खाते था मेरे को क्लोजअप, नजर लग जाएगी मेरे को। काही झालेले आमचे पैसे बिशे संपलेत, माझे रिचार्ज संपलेत। मला बोलली रिक्षाला पैसे देऊन तरी मला धोका दिला ही नाही। मैं दूंगी 24 रुपया। ऑनलाइन करेगी क्या कैश? चेक चेक नहीं चलता है हमारे बैंक में,
मैं तुझे ना कल चेक देती हूँ। नहीं नहीं नहीं, मुझे आज ही चाहिए। अबे कल दूंगी ना 50 रुपये। ठीक है, ऑनलाइन कर रही हो 50 रुपया। हाँ कल घर आओगी ना सुबह सुबह। क्यों? हाँ 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 हाँ, मेकअप का 50 रुपये नहीं बेन। 50 रुपये आहे असं। ऐसी तर तुम्हाला मी काल दिसत फिर फोटो का 5,000 रुपया निकाल। एक फोटो। लाईट नाही आहे म्हणून आमचा चेहरा असा दिसते. आता मी चाललोय घरी. गाइस मैं लाइट की जुगाड़ कर रही हूँ। हाय गाइस। डर जाएंगे मेरे, जितने हैं उतने भी चले जाएंगे, हाँ ना भाई। चलो गाइस, फिर अपन निकल रहे घर जाने के लिए। मस्ती नहीं भाई, मस्ती नहीं, गिर जाएंगे ना अपन अच्छे खासे। हमें एक ही दूंगी उधर। ये गिरी कि मैं भाग जाऊंगी। भाई ये बहन है, सही है। भाई लाइट नहीं है क्या इधर? रिक्शा कैसे मिलेगी मेरे को? अंकल क्या प्रॉब्लम है इधर? गाड़ी जल्दी से मिलती तो 150 रुपए कौन देगा? मैं आई हूँ 20 रुपए में, जाऊंगी 150 रुपए में। नहीं आ जाएगी। चलो गाइस, हम घर जा रहे हैं, बस भी नहीं है। नहीं है। वो ये खा रही है और मैंने इसको लेकर दी। देखो 10 रुपए देखो 10,000 रुपए का एक। देखो कैसा खा रही है। मी गार्डरवरून आले, घरी बिरी गेले. आता मला जायचं ऑफिसला, कारण की सरांचा कॉल आला की बरं ऑफिस उघडं आहे आणि सर गेलेत बाहेर. अँड प्लस आमचे अजून एक सर आहेत, ते पण नाही आहे. आणि त्याची मुलगी होती ती गावाला गेलेली आहे, म्हणून मला आता परत ऑफिसला जावं लागेल. ऑफिस बंद करून यावं लागेल. अरे यार, तर मी म्हणून मी चाललेलं आहे ऑफिसला, जाईल. आणि काटाला आला आहे म्हणून परत मार्केटला पण जायचं. या चला, फायनली मी ऑफिसला पोहोचलो. म्हणजे जाम बेकार पाहिजे, पण जाम बोले बेकार. आणि आता ऑफिस बंद करून मी परत घरी जाईल, परत मार्केटला येईल. अरे यार, असा म्हणजे. आणि मला सकाळी 4 वाजता नंतर 5 वाजता उठावं लागेल, कारण की माझ्या बहिणीला कॉलेजमध्ये उद्या साडी घालून जायची. मग त्यात त्याचा मेकअप करायचा आहे. म्हणजे माझी झोप कोण नाही, काही नाही. असं वाटतं का ऑफिस बंद करून जायचं होतं ना, उलट ठेवून का गेले ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रिटर्न नाही येणार. आता ऑफिस बंद करीन ना तर कधी तर गाईस शेपत कंटाळा असा दिवस. तरी आता दिवस चांगला होता की माझं सगळे काम झाले. कॉलेजला गेलो तर माझा फॉर्म बनून झाला, तो फॉर्म आता येईल 2-3 महिन्यांनी येईल. फॉर्म नाही ना, घरी लेटर येईल. तो लेटर आल्यावर मग मला परत मुंबईला जावं लागेल रिसर्चसाठी. आता प्लॅन झाला फोटो काढायचा. फोटो पण काय भारी माझे ना, फोटो पण मस्त आले. तर आता मी घरी जाईल, घरी येऊन नंतर परत मार्केटला येईल. तर आता मी चाललेले आहे मार्केटमध्ये. एवढा बेकार एवढा हे करून आता परत मला मार्केटला जावं. मार्केट येऊन पण मला सामान घ्यायचं, एवढी दमलेलो आहे मी. परत सकाळी लवकर उठायचं, देवा माझ्या खातना. आता मार्केटला जाईल आणि भाजी बिजी घेऊन येईल आणि आता घरी जरा झोपीन मी. मला जाम डोका दुखायला लागला, हेडिकचं देखील. शोडी बिडी टाकून झोपी. सर माझी सस्याची शॉपिंग पूर्ण भाजी बिजी घेतलेत आणि आता चाललो घरी. मी जाम दमलो आहे, सिरियसली जाम, म्हणजे जाम आज दमलो. माझा जीव गेला आहे आज. जाऊ तर डायरेक्ट झोपीला तर जाऊन. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, सुरीन, लव यू.